तयार आहेत गरमागरम स्वादिष्ट आणि एकदम देसी स्टाईल छोले। बघू शकता याची थिकनेस। स्वादिष्ट छोले बनवण्यासाठी काही टिप्स आहेत ज्या फॉलो कराव्या लागतात। त्या सर्व टिप्स आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। छोले बनवण्यासाठी सर्वात अगोदर 8 तासासाठी छोले भिजत घालायचे आहेत आणि छोले भिजल्यानंतर कुकरमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये पाणी घालायचंय, खडे मसाले घालायचे आहेत आणि इथं लक्षात ठेवा छोले आपल्याला शिजत घालताना मीठ टाकायचं नाही। मीठ टाकल्याने छोले निब्बर येतात, त्यामुळे मीठ टाकायचं नाही छोल्यामध्ये आणि थोडीशी हळद टाकायची आणि कुकरला 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत छान छोले आपले शिजवून घ्यायचे आहेत। छोले आपले शिजलेले आहेत। चुलीवरती कढई ठेवायची आहे आणि छान कढई गरम होऊ द्यायची आहे। कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल घालायचे। तेल छान गरम झालं की मोहरी घालायची। मोहरी छान तडतडू द्यायची। जिरे घालायचे। जिरे छान लालसर होईपर्यंत तळू द्यायचे। जिरे छान लाल तळल्यानंतर आपल्याला लसूण घालायचं आहे। लसूण छान असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता आपण टाकायचं आहे यामध्ये भरपूर सारा बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे। कांदा आहे तो छान असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे, छान तळून घेतलेला आहे आपण बघू शकता इथं। आणि आता यामध्ये आपण मसाले ऍड करणार आहोत। सर्वात अगोदर आपण टाकणार आहोत काळं तिखट। या काळं तिखटाची रेसिपी आपल्या YouTube चॅनलवरती आहे। खूप मैत्रिणींना काळं तिखट भाजताना प्रॉब्लेम होता, येत नव्हतं। मग आपण कसं भाजायचं ते खास मी माझ्या आजीकडून ती रेसिपी घेतलेली आहे आणि ती रेसिपी अपलोड सुद्धा केलेली आहे। ती नक्की पहा, आपल्या चॅनलवरती पहा। तर हा आहे गरम मसाला, हा पण टाकायचा आहे आणि छान हे मसाले कांद्यामध्ये मिक्स करायचे आहेत। आपण कुठलाही मसाला जो पॅकेट मधला असतो तो यूज करत नाही, फक्त घरगुती मसाले आपण इथं टाकणार आहोत, ज्याने आपल्याला छान असा टेस्ट मिळणार आहे आणि हेल्दी सुद्धा हे आपले छोले राहणार आहेत। तर आता हे सगळं टाकल्यानंतर आता इथं आपण टाकायचे आहेत छोले। बघा किती छान असे हे छोले शिजलेले आहेत। पहिल्यांदा थोडेसे छोले टाकायचे आहेत आपल्याला आणि हे असं प्रेस करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्या छोल्यांची जी कन्सिस्टन्सी आहे ती छान राहणार आहे। बारीक याला करून घ्यायचं आहे पेस्ट। आता हे प्रेस केल्यानंतर आपले राहिलेले सगळे छोले टाकायचे आहेत। मीठ टाकल्यानंतर हे आपल्याला पूर्ण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि
झाकून ठेवायचं आहे 5 मिनिट याला, म्हणजे मीठ आपल्या छोल्यामध्ये मिक्स होईल आणि छान आपल्या छोल्यांची चव जी आहे ती छान लागते. तयार आहेत गरमागरम स्वादिष्ट आणि एकदम देसी स्टाईल छोले. बघू शकता याची थिकनेस आणि याचा स्वाद तर अप्रतिम. फटाफट व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझे सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. अशा पद्धतीने तुम्ही एकदा छोले बनवून बघा. तुम्हाला जास्त तामझाम न करता तीच लेवल टेस्टची भेटेल, एकदम स्वादिष्ट.